खालून पण तो दूध नाही टपून झाले. और अभी तो रुको. याच्या खाली बुडाले आग लावू का याच्या? हे गाइज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? सगळे स्वस्त असेल तर मी आहे जान्हवी आणि बरेच दिवस झाले ब्लॉग नाही आले म्हणून मी माझं इंट्रोडक्शन देते सगळ्यात पहिले. मी आहे जान्हवी आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला कळेल माझी जर्नी. आणि आता यूट्यूबवर मला असं वाटते 2,500 कंप्लीट झाले आणि त्याचाच एक वेगळा आनंद आहे, कारण 0पासून जर्नी स्टार्ट केली होती आणि 2,500वर येऊन पोहोचलेली आहे. तर खूप छान वाटत आहे. तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच कायम ठेवा. सोबतच एक रील आहे जी अपलोड केली होती, ती पण भरपूर केली चॅनलवर. त्याचसोबत भिकाराम महाराजचा ब्लॉग, आता मागे प्रगट दिन होता आणि जसं जर तुम्ही ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला माहिती असेल, बरेचशा लोकांना माहिती असेल कदाचित भिकाराम महाराज कोण आहे. आणि आपल्या चॅनलवर ते दोन्ही ब्लॉग खूप जास्त रीच केलेले आहे. तर एवढ्यात काय झालं, ब्लॉग टाकते म्हटलं पण काही कामामुळे ब्लॉग नाही येऊ शकले. पण आता रेग्युलर ब्लॉग येणार. आणि त्याचसोबत आम्ही या मंथमध्ये गावाला पण जाणार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या रिव्हील करायच्या, बऱ्याचशा गोष्टी या ब्लॉगमध्ये, म्हणजे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. आणि भरपूर काही आहे जे एक्साइटिंग असणार आहे, तुम्हाला ते पुढे जाऊन कळेल. सो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सगळ्यात आधी, कारण तुम्हाला जर पुढच्या अपडेट हवे असेल तर त्या तुम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय मिळणार नाही. आणि गौरवचं आता ऑफिस सुरू आहे. आणि मोबाईलने चार्जिंगची वॉर्निंग दिलेली आहे, कारण आताच थोडा वेळ झाला आहे आम्ही झोपेतून उठलो आणि तो ऑफिस करतोय. माझी आता कामं व्हायचीच आहे. अवतार पण माझा तसंच आहे, जसं फक्त फ्रेश झालेली आहे. तर चल मी आता माझे कामं करून घेते, कारण सगळे कामं पडलेले आहेत, जसे झाडू पोछा वगैरे ते सगळं करून घेते. आणि माझं जे डेलीचं रुटीन आहे, सो मला तर 1 तास वेटच करावा लागतो काही खायला, कारण माझं थायरॉइडची मेडिसिन असते म्हणून. तर ती घेतली आहे मी आणि ती 9ला घेतलेली आहे, तर 10पर्यंत मी आरामात काही खाऊ शकते. पण शार्प 1 तास कंप्लीट करावा लागतो. सो म्हणून. आणि तुम्ही जर थायरॉइड पेशंट असाल तर तुम्हाला तर माहितीच आहे भूक किती लागतं त्यावेळेत, तरी पण कंट्रोल करावं लागतं. आणि लवकर उठायचं म्हटलं की एखाद्या वेळेस व्यवस्थित मॅनेज होतं, पण एखाद्या वेळेस लेट जर झालं उठायला तर मग पार लागून जाते. आणि तर असं आहे. सो चलो, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा लास्टपर्यंत. सोबतच व्हर्टिकल लाईव्ह यायचा विचार सुरू आहे, पण बघू कधी पॉसिबल होतं तर एवढ्यातच करायचं आहे व्हर्टिकल लाईव्ह, कारण मी कधी व्हर्टिकल लाईव्ह गेलेली नाही चॅनलला. आणि काय असतं म्हणजे ॲक्च्युली शॉर्टमध्ये जातो, बट एवढं माहिती आहे, पण अजूनपर्यंत गेलेलं नाही. तर माझा विचार आहे व्हर्टिकल लाईव्ह यायचा. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मी तशी यूट्यूबला पोस्ट टाकणारच, कम्युनिटी पोस्ट. सो तुम्ही नक्की लाईव्ह याल. आणि तिथे पण एक सरप्राईज असणार आहे, जे की मी व्हर्टिकल लाईव्हमध्येच सांगणार आहे आणि ते ब्लॉगमध्ये सांगेल, पण लेट सांगणार आहे. मी ब्लॉग लास्टपर्यंत एन्जॉय नक्की करा. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगायचं होतं की मी नवीन स्टिक घेतलेली आहे ज्याने मी शूट करते ब्लॉग. सो म्हणून तुम्हाला प्रॉपर शूट दिसत आहे. आणि आधीचं जे होतं माझ्याकडे गिम्बल ते खूप हेवी होतं आणि माझ्या हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ते पकडू शकत नव्हते. पण आता एकदम छान आणि वेटलेस अशी स्टिक बोलवली आहे, ज्याने सेल्फीसुद्धा घेऊ शकतो, इवन ब्लॉग शूट होतो, शॉर्ट शूट होतो. आणि खरंच खूप छान आहे, एकदम वेटलेस आहे आणि मी इझिली मोबाईल कॅरी करू शकत आहे. तुम्हाला जर माहिती आहे आयफोनचं वेट एवढं असतं ना की म्हणजे नुसतं आयफोन पकडायचं म्हटलं की हात दुखून येतो, पण याने मला खरंच खूप कम्फर्टेबल वाटत आहे आणि व्लॉग पण इतका प्रॉपर शूट होत आहे. तर हा कुठला ब्रँड आहे गौरव आपण घेतला? तर क्राटोस म्हणून एक ब्रँड आहे जो ॲमेझॉनवरनं परचेस केला आहे आम्ही. तर आम्ही ॲमेझॉनची जी आहे ती बघितली होती, पण त्याची जी आहे ना, म्हणजे वर लाईट दिलेला आहे याला, तसं मी तुम्हाला पूर्ण क्लिअर दाखवतेच. 1 मिनिट. ही आहे गाईज क्राटोस म्हणून, आणि याला इकडे वर एक लाईट दिलेला आहे. इतका कम्फर्टेबल आहे हा लाईट, म्हणजे अंधारामध्ये आरामात शूट करू शकतो. तर एकदम छान क्लिअरिटी पण येते अंधारामध्ये सुद्धा. आणि इथे मोबाईल लावायसाठी दिलेला आहे. त्याचबरोबर इथे रिमोट पण आहे. हे रिमोट बाहेर पण निघते याच्या. आणि याला स्टँड पण आहे, म्हणजे याला वर केलं तर याला हे पूर्ण ते डायरेक्ट स्टँडसारखं उभं पण करता येतं शूटसाठी. तर असं एकदम कम्फर्टेबल आणि पॉकेट फ्रेंडली आहे.
याला रोटेट पण करता येतं. पण आता कामाची वस्तू आलेली आहे, गौरवने घेतलेली आहे. चलो याला मोबाईल लावते आणि आज पूर्ण व्लॉग याने शूट करणार. तर असं आहे. आणि चलो आता मी माझे कामं करून घेते पटापट, कारण मग उशीर होईल. काहीच आता चाललो आहे आम्ही बाहेर. गौरवचं आज तसंही लवकर ऑफिस झालं होतं, पण आतापर्यंत जाणार होतो, 8 वाजायला आले. चलते की काय करते मग. आता संध्याकाळचे वाजले आहे 7:15. आता थोडंसं आज ऑफिस लेट झालं. काम पहिलेच झालं होतं आपलं, पण थोडंसं ऑफिस लेट झालं त्याच्यामुळे. आणि आज काहीतरी पुऱ्या बनवून ठेवल्या ना, त्या सगळ्या पुऱ्या मोठ्या मोठ्या झाल्या, लांबल्या त्या, लोंबल्या त्या. कढईवर पुरी बा कशी झालेली आहे. खूप वेळच्या बनवून ठेवल्या आणि आता काढत आहे म्हणून ते चिपकल्या, सगळीकडे चिपकल्या. तो छोला भटुराच झाला बे आता. छोला भटुरा, आलू भटुरा. आज इकडे पुऱ्याचा बेत आहे. आज काहीतरी गणेशचं, काहीतरी गणेश चतुर्थी का काहीतरी राहते आज. चतुर्थी नाही म्हणता येईल त्याला, काहीतरी आपला काहीतरी राहते ना गणेशचं, काहीतरी पूजा केली आहे सगळ्याच जणांनी. मी बघितलं आज. कुठं बघितलं? इंस्टाग्रामवरून खूपदा बघितलं मी. कालची असं इकडे पुऱ्या बनवून जाते. आणि स्पेशल रिझन हे आहे बनवण्याचं की गौरवला आलू पुरी खूप जास्त आवडते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे हे की म्हटलं त्याला खूप दिवस झाले साधं जेवण जेवून बोर झालं होतं, तर काहीतरी जेवणामध्ये स्पेशल म्हणून आलू पुरी आणि सोबत माझा फेवरेट शिरा बनवला आहे आणि आलू भात. बेत आहे आज जेवणाचा. येस. तर आज काहीतरी आणि एक लवकरच गुड न्यूज देणार आहे तुम्हाला आम्ही. ती उद्या भेटेल. हाच ब्लॉग तुम्हाला याच ब्लॉगमध्ये भेटेल. सोमवार ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, ठीक आहे. जर ब्लॉग शेवटपर्यंत बघत असाल तरच ते गुड न्यूज माहीत पडेल तुम्हाला, नाही तर अशी माहीत पडणार नाही, ठीक आहे. प्रमोशन थोडंसं चॅनलचं. अबे साले. And we have finally reached नंतर नवीन असाल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकता इकडं किती वाजले आहे ते, ठीक आहे. आणि आज मी जो ब्लॉग शूट करत आहे तो नवीन स्टिकनी शूट करत आहे, म्हणूनच तुम्हाला एवढं चांगलं फुटेज भेटून राहिलं आहे, ठीक आहे. आणि तर एन्जॉय करा ब्लॉग, ठीक आहे तोपर्यंत. आणि कालचाच एक जस्ट ब्लॉग टाकला आहे तो पण तुम्ही नसेल बघितला तो नक्की चेक करा, ठीक आहे. आणि इकडं पुऱ्या चिपकून राहिल्या, पुऱ्या चिपकून राहिल्या इकडे. इकडे चिपकले सगळ्या बरोबर, काढून द्या ना वेगवेगळे. आता हे पुऱ्या तर खूप स्मूथली आणि हळूहळू काढावं लागणार आहे, नाही तर पूर्ण माझ्या मेहनतीवर पाणी फिरलं. आणि इकडे आपलं बनणार आहे आज भालूची भाजी. आलूची भाजी म्हणत भालूची भाजी झाली. The next day. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनादर डे. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज लेट उठला आहे मी, आज 10 वाजले, कारण की ऑफिस नव्हतं म्हणून म्हटलं निवांत झोपा. एकच दिवस भेटते झोपायसाठी, म्हणून म्हटलं निवांत झोपा. आणि ही तरी उठून गेली होती. मी लेट होतो, 8 उठतो, थोडा वेळ झाला, बराच वेळेस केला. इथं आबाजी होते, ते तिथं बसले आहे फ्रीजवर. आणि पेस्ट संपलं आहे, तर आज थोडंसं बाहेर जाऊ, तर पेस्ट घेऊन येऊ थोडंसं. आणि असा दिवस निघते आमचा सकाळी, जेव्हा ऑफिस नसते. नाही तेव्हा ऑफिस असलं की सकाळी जाऊन इथं बसा लागते. आपला तो ठिया आहे बसायसाठी. तर आणि आत्ताच कचरेवाले येऊन गेले सोसायटीमध्ये, ते कचरेवाले आहे, आत्ताच कचरा घेऊन गेले. आणि असा दिवस निघते आमचा सकाळी सकाळी. काल रात्री रेशन कार्डचं काम केलं आणि तसाच लॅपटॉप ठेवून दिला आणि झोपून गेलो. फायनली आपलं रेशन कार्डचं काम झालेलं आहे. आणि हे इकडे काय चिवडून राहिली तू? अरे यार वाटत ना काही होल आहेत, मला वाटलं कारण त्याच्या अंदर न ताईबाई अक्का बसलेल्या आहे, वाटते ना त्या, ते कोंब आहे म्हणा ते, पण भीती वाटते काही
ते पूर्ण क्लीनली हे तर करायला काही होते. हां कालचं दूध तसंच असेल ना? पूर्ण दूध तसंच आहे, पूर्ण काहीच नाही मग दिलं आपण दुधाला. बोर्नविटा बी संपलाय आपला. बोर्नविटा पितच तुम्ही आता काही दूध प्यायचं म्हणून काहीतरी प्यायचं म्हणून पाहायचं चॉकलेट ड्रिंक, तर म्हणून बोर्नविटा पण संपला. मी खाली जाऊन पाहतो आता बोर्नविटा आहे का नाही तर छोटं पॅकेट, तर तो भेटला तर घेऊन येतो. पाहतो बोर्नविटा भेटते का. तर फोनवर बोलून राहिली आहे ती आईसोबत. A few moments later. फायनली बोर्नविटा भेटलेला आहे खालीच. आणि आता पिणार आम्ही दूध, कारण की कालचं दूध जसं तसं दूध आहे. हे मला दाखवतो, 2-2, 3-3 दूध पडले आहे. ते एक दूध आहे, हे एक दूध आहे. आलूची भाजी, शिरापुरी, हे बघ दूध एवढं मोठं पडलेलं आहे आणि भक्कम सारी साय पडलेली आहे. दूध हो कॅन घेऊन जा म्हणे आज म्हणे. एवढा घाईत होता दादा? अरे घाईत नव्हता मी, सोबतच आलो ना मी म्हणून. कॅन देऊन म्हणतो देतो ना. का घरी ठेवासाठी ठेवली का कॅन? अरे पण एवढा अर्धा लिटर आहे का? हो तू आपलं आण, त्याच्यात सेपरेट आणतोस. हो बरोबर आहे. खपामध्ये टाकले सगळे ड्रायफ्रुट्स. पहिले अंजीर खा तू. अंजीर सगळ्यात लेट खाणार. अंजीर सगळ्यात लेट खाणार. काऊन? कचरंग बदाम आणि पहिले बदाम तू पण घे ना. मी खातो नंतर. पहिले इकडे दूध झालं. आज माहिती आहे का, दूध थोडंसं मागच्या साईडनी गेलं होतं. ते बघा दुधाचा काय बनला आता. दुधामध्ये चंद्र आला. याला म्हणते काळी कचरा. हे बघ बदाम अक्रोड सब सोलून खाते. अंजिरी सोलून घे ना. हा हे बा हे अशी काळी कचरा जमा करते पोटी बिनकामाचा. ते उशाची बासुंदी बनवते. बदाम नाही खाल्लं. खाल्ले? मी पण तर खाल्लं. नाही खाल्लं. मी एकच खाल्ली ती. मग तू खा ना. मी 3 अक्रोड खाल्ले. ते अक्रोड खात नाही एवढं. 3 खाल्ले का तू? A few moments later. स्वामींच्या मंदिरात ते जाऊन थोडंसं आज वेळ भेटला तर. वेळ भेटला तर वेळ पण काढायला लागतो. वेळ काढा नाही लागत. तिकडे जाता आता 2 मिनटं भेटून घेऊ आणि मग आपले कामं करू. झालं अजून पण तो दूध नाही टाकून झाले. और अभी तो रुको. याच्या खाली बुडाले आग लावू का याच्या? आग वाढवा लागते बुडा खालची. तर आज चहा प्यायची इच्छा होती, पण दूध म्हणते मी बी आहे, मला बी काही कर काही. त्याचं खूप जमा झालं आहे दूध. खूप जास्त जमा झालं दूध, त्यामुळे दूध पितो. 3 गंजीत दूध होतं आज. एक परवाचं, कालचं आणि आजचं. आज तर मी दूध घेऊन आलो ना. दूधवाला बंद होतो मी आज, तर म्हणून म्हटलं आज आम्ही मग बोर्नविटाच पितो, कारण की जास्त दूध झालं होतं. चला चांगली गोष्ट आहे. चहा कमी पितो आम्ही. बंद झाला आमचा. तरी मोस्ट ऑफ टाइम बंदच झाला. आम्ही सायंकाळचं आठवण आली तर, खूपच आठवण आली तर मग पितो, नाही तर असा काही चहा पित नाही. म्हणून आवाज किती होऊन झाले. तर गाईज आताच दूध पिलो. आज दूध पिलो जसं गौरवने मगाशी सांगितलं. दूध खूप जास्त शिल्लक होतं आणि आजचं पण दूध आलं. कालचं पण पूर्ण दूध जसंच्या तसंच होतं. तर गाईज मी येतो पाकिस्तानवरून. तू नाश्ता आणतो म्हटलं. आणतो जातो. तर आज गौरवला सुट्टी आहे आणि दूध वगैरे घेतलं. आता थोडा वेळ बसली होती, कारण रोज रोज कामाची धावपळ असते. म्हटलं आज सुट्टी आहे तर निवांत काम करा. पण तरी पण सुट्टी असली तरी निवांत कामं होत नाही, कारण आम्हाला बाहेर जायचं आहे. त्यामुळे लवकर लवकर कामं आटपायचे. आणि आज सुट्टी असल्यामुळे गौरव म्हणत आहे की मी बाहेरून नाश्ता आणतो, करू नको. आणि रोज रोज कंटाळा पण येतो. एखाद्या वेळेस सुट्टी पण पाहिजे आपल्याला खाण्याचं बनवण्यापासून, नाही तर रोज रोज किचनमध्येच असतो आपण.
तर स्वयंपाक तर बनवावाच लागतो. त्यामुळे मग तो बाहेरून काहीतरी आणणार होता, इडली वगैरे बघते. मी आता माझे घरचे सगळे कामं आवरून घेते पटापट. आणि माझा हुली आता एकदम बकवास दिसतं, कारण झोपेतून उठली, ब्रश केला आणि त्यानंतर अशीच बसलेली आहे. आणि लवकरच गावाला पण जायचं आहे, कारण आता घरची आईची आठवण येते, आईबाबाची. तर गाव मिस करत आहे. इकडे पण बोर होतं, दोघंच जण असतो तर, म्हणून मग काही दिवस आम्ही ब्रेक घेत असतो. तुम्ही जर नेहमी व्लॉग बघत असेल तर तुम्हाला माहितीच आहे, आमचा एक ब्रेक असतो जो आम्ही गावाला जाऊन मस्तपैकी टाईम स्पेंड करतो. तर आता पण जाणार. आईचे पण फोन येऊन राहिले की ये म्हणून, खूप दिवस झाले आले नाही. दिवस काय, महिने झाले. आम्ही बरेच महिने झाले गेलो नाही. आणि लास्ट टाईम बाईकने गेलो होतो आय थिंक. तर तो ब्लॉग आहे चॅनलवर, बघितला नसेल तर जाऊन बघा. आता आम्ही बाईकने नाही जाणार, आता आम्ही जाणार ट्रेनने. आणि बघू आता, आमचं 9च्या नंतरच प्लॅन आहे गावाला जायचा. तर लवकरच तुम्हाला गावाकडले सुद्धा ब्लॉग बघायला मिळेल चॅनलवर. आणि सगळ्यात आधी ते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर सध्याच तरी ट्रॅव्हलचे एवढे ब्लॉग नाही आहे, कारण आमचं बाहेर फिरणं फार कमी झालेलं आहे आता काही कारणामुळे. तर काही आता फ्रेश झालो आहे मस्तपैकी, आंघोळ केली मी. आणि मॅडमसाठी एक ॲमेझॉनवरून चप्पल आणली होती, पण ती काही झाली नाही आहे, लहान झाली आहे छोटी. तर आम्ही बाटामधून जाऊन घेऊन येईन, कारण की ऑनलाईन घेतले तरी ते आम्ही आतापर्यंत 2 चपला बदलवल्या, पण ते काही अजूनपर्यंत झालं नाही आहे परफेक्ट. तिला जशी व्हायची म्हणजे साईज पायामध्ये तो झाला नाही आहे. तर आम्ही आता बाहेर चाललो आहे, काम आहे थोडं. तर बाटामध्ये जाऊन एखादी घेऊन घेऊ, फोमवाली नरमवाली जी डॉक्टर्स चप्पल असते ती घेऊन घेऊ. आणि इकडे कपडे धुत आहे, आंघोळ्या झाल्या आमच्या, आणि आता निघतो. तर ब्लॉग नसेल बघितला किंवा इथपर्यंत बघितला असेल तर थँक्यू सो मच. आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि इकडे आता आपला डेटा वगैरे घेऊन चुकलो आहे मी, आणि आता निघतो. आज जरा एरिका पाम पाणी टाकलं आणि जरासं एक म्हणजे ऊन द्यायची म्हणून. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत आम्ही जेवढे एरिका पाम आणले होते ते सगळे खराब झाले, मेले, कारण की आम्ही त्याला अंदर ठेवतो घराच्या अंदर. पण आता जे आणलं आहे ते बघा, आणि एक नवीन दांडी पण फुटली याला मस्तपैकी, एक नंबर. म्हणजे हे जिवंत आहे. असं पाणी टाकलं, थोडा वेळ ऊन घेतो आणि ते खाली नेऊन पुन्हा ठेवून देतो, कारण की इथे कपडे टाकायचे आहे. तर गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहे. सनस्क्रीन लावते थोडी, बाकी काहीच नाही. तर गौरव रेडी झालेला आहे तिकडे, आणि आम्ही आता निघतो आहे. हे बघा, हेल्मेट घालून आहे. आणि हेल्मेट तर कंपल्सरीच आहे नागपूरमध्ये, जसं तुम्हाला माहिती आहे. हेल्मेट नाही लावलं तर तिकडे मामा बसलेले असतात. आणि आम्ही आता जात आहे. मला गौरवनी ऑनलाईन 2दा स्लीपर बोलवलं, पण मला काही आवडलं नाही. त्याला म्हटलं शॉपमध्ये बघू. तर गाईज आता एक सांगलीचे कोणतरी सबस्क्रायबर आहे आमचे, आणि एवढी सुंदर कमेंट केली आहे ना, जबरदस्त, की त्यांना वाटलं सांगली जिल्ह्यामध्ये एक आष्टी गाव आहे. तर त्या गावात पण म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये पण आष्ट नावाचं गाव आहे. त्यांना वाटलं की ते त्यांच्याकडेच आलेलं आहे. आम्ही जे भिकाराम महाराजचा जो ब्लॉग टाकला होता त्याच्यात त्यांना वाटलं की आमच्याचकडे आला आहे. तर त्यांनी मस्त कमेंट केली आहे की या तुम्ही सांगलीला, आणि काही इथले ठिकाण आहे ते आपण घुमू जाऊ. तर लेट्स कधी जायचं होईल, जेव्हा पण जायचं झालं तेव्हा नक्की जाऊया. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच ताई. त्या ताईंचं नाव अनुश्री काहीतरी आहे, अनुश्री जोशी म्हणून आहे. सो आणि खरंच खूप छान वाटलं त्यांची कमेंट बघून, कारण आपले जवळचे लोक नाही सुद्धा नाही म्हणत. जवळचे लोक कमेंट केली, एक वर्ड पण नाही म्हणत, त्यांनी एवढी मोठी कमेंट केली. ते कमेंट एकदा तुम्ही बघून घ्या. भिकाराम महाराजचा ब्लॉग आहे, किती छान कमेंट केली, खूप छान, मस्त वाटलं. थँक्यू. आणि चला आता निघतो. आता बाहेर जायचं, थोडंसं काम आहे. तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा, आणि ती कमेंट तुम्हाला दाखवूच आम्ही नंतर, ठीक आहे. तर एन्जॉय तो ब्लॉग. आज मॅडमने कुर्ती, ब्लॅक कुर्ती आणि हे घातलं आहे.
आज नवीन नवीन कपडे घालून घुमून राहिल्या. नाही मी ते खूप दिवस झाले घेतली होती मॅक्स मधून पण घालायला वेळच नव्हता अँड आय लव्ह ब्लॅक. आणि हा मला ब्लॅक खूप आवडतो. येस, आणि छान दिसतं बेटा. ब्लॅक कलरवर मुलंच खूप लागतात, असं व्हाईट वगैरे कशाचं लागलं. बाहेर मस्त कडक ऊन आहे आणि आम्ही आता उन्हात चाललो बाहेर. 3 वाजत आले तरी ऊन आहे बाहेर. तर चलो त्याला फोन करतो आता. ते नसेल करत, तेच तर ते सोनोग्राफी वाले नसेल. पेट्रोल आहे गाडी. नाही नाही फक्त पाण्याचं. आलूचं ते इडली खाऊ म्हटलं. A few inches later. हो, दुसरीकडे कुठे खाते मग. आज असं इडलीचं कुठलंच सुरू नसेल. सो गाईज आता दर्शन झालं छानपैकी स्वामींचं. आता आम्ही निघत आहे. हे बघा स्वामीधाम म्हणून एवढं मोठं मंदिर आहे स्वामींचं आणि इतकं छान दर्शन होते, शांत राहते दुपारच्या वेळेत. आता आम्ही निघत आहे. चलो. पहिली आईस्क्रीम, उन्हाळ्याची पहिली आईस्क्रीम खाऊन राहिलो आहे. तुम्ही बेनीला घेतलाय, बटरस्कॉच घेतलाय आणि गौरवने घेतलाय अंजीर. अंजीर. हे पण अंजीर. हो खरंच आहे अंजीर. हो अबे निघ बे. अबे साले माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. त्यात अंजीर आहे का? असं तर अंजीर खाणं होत नाही आपल्याकडून. नाही तुला दाखवते मी. म्हणजे हां अंजीरचा वास येऊन राहिला. 1 eternity later. काय बघत आहे? ड्रायफ्रुट्स. बापरे किती मोठे अंजीर खायचे. महाग पण असेल ना. 400 ग्रॅम. दोन राहते फक्त. एवढा मोठा पॅक दिला. हे देऊ का? खतम झाले आपले. घेऊन घे ना मग. तर आता आम्ही आलो जिओ मार्टला आणि साहेब इकडे ड्रायफ्रुट्स बघत आहे. खाली केली शॉपिंग. आता वर चाललो आहे कपड्याच्या सेक्शनमध्ये. ओके ओके. अपने को ये यहाँ पे कोई काम है, कुछ लेना है. बेस्ट. हां बरं झालं आठवण आली. कोणतं घेते तोच? त्या साईडनी आहे. थोडं डार्क कलर पाहिजे म्हणजे डार्कच. हां एवढी शॉपिंग केली आता. खूप मोठी शॉपिंग केली आहे आणि न्यू भेटली. हां हे पण तर डार्क आहे ना. हे बघ हे बघ. हां हां जायला गाडी लागला. चांगला होत्या आणि त्या लॅगिनवर पण मॅच होऊन राहिला आहे. आपल्याला ते लागेल नाही आपल्याकडे. पण तो ती पण कुर्ती भारी वाटते. भारी आहे ती कुर्ती. नाही ही पण छान वाटते. ही पण ही भारी वाटते ना. गाईज हे शर्ट आत्ता हिला आवडलं होतं. कसं दिसतंय हे छान तर वाटून राहिलं आहे. पण कधी रिलायन्समधून काही शॉपिंग नाही केली आपण आपल्यासाठी. छान वाटतं शर्ट. 2 बटना भी दिले याले. आपने ऐसा कभी फील किया है क्या कभी? अबे काही नाही मजाक करून राहिलो मी. फोटो काढायसाठी शर्ट घेतलं होतं. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. फोटो काढायचा, शर्ट घ्यायचा आणि घरी जायचं चुपचाप. घेऊन नाही राहिलो. पैसे नाही भाऊ. आगे ना अपने औकात में. चल आता मग निघतो आता इथून बाहेर. नाही तर रागवण मध्ये तो
निकाल म्हणून बाहेर येतो. मोबाईल सापडला. अबे मोबाईल सापडला इथं. ये मोबाईल मिल गया रे बा. अबे हो जाएगा. मैं भाई पे आ जाऊंगा. हा काय हवा लागते एक नंबर. पाहिजे का पट्टे होतो माझे. One eternity later. शॉपिंग झाली आणि जिओ मार्टमधनं आणि आता आम्ही निघत आहे. चार्जिंग पण खतम झालेली आहे मोबाईलमधली. आता वाजले तिकडे 7 वाजून समथिंग काहीतरी झाले आहे. 6 वाजून झाले आहे. माफी मुश्किल आहे. 6:45 झाले आहे आणि आता थोड्या वेळाला आलो आम्ही. आणि इकडं हे झाडझूड करून आली आत्ताच जस्ट. आणि इकडे काहीतरी शॉपिंग केली आम्ही आज. सांगतो तुम्हाला मी. हे कुर्त्या घेतल्या, हा टॉवेल घेतला आणि ही कुर्ती घेतली. एक शर्ट घेतलं. रिलायन्सचे शर्ट आवडत नाही आपल्याला पण घेऊन घेतलं एक. किती छान आहे क्वालिटी पण हो गाईज. क्वालिटी मला खूप जबरदस्त क्वालिटी आहे. आणि मी अशी म्हणजे एक्सपेक्ट नाही केली होती की रिलायन्स सारख्या याच्यात क्वालिटी अशी राहील म्हणून. पण एक नंबर क्वालिटी आवडला. ठीक आहे. सही क्वालिटी मस्त होती. मला आवडलं ते शर्ट. ते 800 रुपयाचं आम्ही पुलगावरून 800 रुपयाचं घेतलं होतं ते तर. आणि हातात हे इथून इथपर्यंत झालं होतं ते पण हे छान वाटलं. आणि इकडे पॉपकॉर्न या पोटी नुसतं पॉपकॉर्न. हे वांगे चांगले आहे का बोंगे. मसाले फ्रेश होता तो काढून झाला होता. आणि इकडे बुरस घेतले आम्ही. बुरस हे पाहिजे होते आमचे, खराब झाले होते म्हणून बुरस घेतले. आणि इकडं पेरू आणि फणस. बस इकडं भुगूर आणि एक पेस्ट घेतला. बस काय नाही. स्लीपर घेतली आणि हे पोटी नवीन स्लीपर घेतली. 2 कुर्त्या पण घेतल्या. नुसती मटकून राहिली. आणि घालून दाखवशील आज कुर्त्या बेटा. खूप छान कुर्त्या आणि एकदम प्राइसला कमी. म्हणजे आपल्याला 200 काहीला पडल्या ना त्या. हो 200 छान कुर्त्या. जिओ मार्टमध्ये मला स्वस्त भेटतो म्हणजे बजेट फ्रेंडली आहे. आणि हे आज आम्हाला गरजेचं होतं, खूप कामाचं होतं म्हणून. सो आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज. ठीक आहे. याच्यात पाहूनच बनवून आलो तुम्ही. ठीक है. तर आज बनेगा अपने घर पे फनस. तो फनस की भाजी एक तरीके की नॉनवेज की भाजी लगती है वैसे. तो तुम भी एंजॉय करो. नॉनवेज को हम खाते नहीं घर पे, सिर्फ अंडा वंडा खाते हैं. वो भी गावरानी अंडा खाते हैं. वो बॉयलर वाला अंडा नहीं खाते. नॉनवेज वाला. अब जब हम गाँव जाओगे हिंदीची खिचडी बेसन झाला आहे. हिंदीचं खिचडी बेसन केलं मी तर इग्नोर करा. तर आज हम 9 तारीख को गाँव जाने 9 नहीं 10 नहीं 11 तारीख को गाँव जाने वाले. तो लेट सी कैसा हिसाब रहता है वहाँ पे. हा जो पॅन्ट वय घातला हा पॅन्ट घातला आहे मायानं वय. पॅन्ट सांगू आत्ताच घेतला वया पण आपल्यासाठी नव्हे, तिच्यासाठी घेतला पॅन्ट. दोन्ही इकडचं लबड लबड करतोच तो आपण. अपना पॅन्ट बनता तो. अबे साले. काय जनता. तर असा हिशोब आहे तो गाईज. पॅन्ट आपला नाही आहे तो, तरी आपण घातला आहे. कारण आपला पॅन्ट दिसून नाही राहिला आहे. कोणतरी कपडा कॅनेट ठेवला आहे म्हणून म्हटलं जो दिसला पटकन घेऊन घेतला. नंतर पाहतो ते हिचा आहे. सेम आपला असाच आहे पण काळा कलरचा आहे. खाएंगे हम पेरू.
त्यामुळे पाय असे लाल लाल येऊन जातात पूर्ण वजनामुळे, दुखते ते पाय. मस्त पैकी मसाला मारला याच्यावर. थोडं सामान्य 2 कुर्ते आणले मस्त पैकी. एक नंबर चाट मसाला टाकून समोरच्या फ्लॅटमध्ये एक ताई आहे, फ्रेंडशिप झाली आणि उठले सुटले नुसते बोलत राहते. तर गाईज आता जसं मगाशी तुम्हाला दाखवलं गौरवनी की फणस आणलं होतं आम्ही येताना मार्केटमधून. आणि इथे बेसामध्ये खूप मोठा बाजार भरतो आज, खूप मोठा, म्हणजे जिथे आम्हाला पैदल चालणं पण मुश्किल होतं, एवढी गर्दी असते आणि सगळ्या व्हरायटी असते भाजीच्या. मी आधी पण सांगितलं असेल, आय थिंक मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, इतक्या व्हरायट्या बघायला भेटतात की म्हणजे जेवढ्या आम्ही आधी कधी बघितल्या नाही. खूप साऱ्या मोकळ्या भाज्यांमध्ये खूप प्रकार, लाल भाजी वगैरे अशा खूप साऱ्या भाज्या बघायला मिळते. सोबतच इतकं म्हणजे सगळं मिळून जाते टोटली. जाळी मिरची, पतली मिरची, मीडियम मिरची, लाल मिरची, सुकी मिरची, कडधान्य कोंब आलेले, म्हणजे सगळ्या गोष्टी, फ्रुट्स, कपडे वगैरे सगळं. तिथे तर बापरे इतके लोक असतात, खूप गर्दी असते. लोकांचे कपडे घेतात ना, हो, साधारण लोकांचे वगैरे ते पण असतात, मग ते लोक पण असतात तिथे सगळे. आणि खूप गर्दी असते, खूप खूप जास्त. मजदूर लोक आहे ना, हा काम करणारे सगळ्यात जास्त ते आता तेच लोक भाजीचं घेतात, त्याच्यामुळे ते तो बाजार जास्त चालतो. मोस्ट ऑफ लोक 90% तेच असतात. तर इथले जे कामगार लोक असतात, जसं की बाहेरून आलेले असतात, इथे राहतात, तर ते लोक खूप असतात तिथे भाजीचं वगैरे घ्यायला. आणि इतकं भारी आणि खूप म्हणजे स्वस्त असते भाजीचं. म्हणून मग आम्ही आज फणस आणलं येताना आणि काही सामान आणलं जे की मग अशी गौरवने दाखवलं. तर म्हटलं चला आज फणसची भाजी बनवा, म्हणून खूप दिवसानंतर फणसची भाजी खाल्ली आज. छान पण झाली होती, मस्त जेवण झालं आज. थकलो म्हणजे तसं नाही, पण आज ऊन होती आणि आता झालं, आता उन्हाळ्यासारखंच वाटतंय. आणि आता खरंच गरमी पण व्हायला लागली. नागपूरमध्ये जरा टेम्परेचर जरा जास्तच असते. जसं तर तुम्ही नागपूरमध्ये असाल तर तुम्हाला तर माहितीच आहे ही गोष्ट, सांगायची गरजच नाही नागपूरमध्ये किती गरम होतं. आणि आधी तेवढ्यानी बरं आहे की आधी जिथे आम्ही रूमवर राहत होतो रेंटने, तिथे तर फारच जाम गरम व्हायचं. पण इथे तेवढं होत नाही. 7th फ्लोअरला आहे आम्ही, पण आम्हाला तेवढं गरम जाणवत नाही. कारण कसं असते ना, हवा चालू असते, त्यामुळे तेवढं काही जाणवत नाही. पण तरी बाहेर गेलो की खूप जास्त ऊन जाणवते नागपूरमध्ये, खूप जास्त. म्हणून मग आज होती ऊन, आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली. आज पहिली आईस्क्रीम खाल्ली आहे उन्हाळ्याची आणि छान वाटलं, एन्जॉय केला आजचा दिवस. भले अर्धा दिवस आमचा कामातच गेला घरी. आणि मग 3 वाजता आम्ही बाहेर गेलो, जसं की तुम्ही बघितलं, आणि डॉक्युमेंटसाठी परत वर आलो होतो. चालेल, गौरवची सुट्टी संपली. उद्यापासून कंटिन्यू ऑफिस, लॅपटॉप घेऊन बसावं लागेल आणि मला माझे घरचे कामं करून नेहमीप्रमाणे आपलं रुटीन शेड्यूल. कमेंट आली ते सांग. हां, तर आज मला ते पण बोलायचं होतं एक महत्त्वाचं, की मगाशी एक कमेंट आली होती. मगाशी पण याबद्दल थोडंफार सांगितलं होतं आम्ही. तर इतकी छान कमेंट आली तिची, खरं सांगते ना, म्हणजे जेव्हा अशा कमेंट येतात ना तेव्हा मनातून खूप छान वाटतं की अरे यार आपले ब्लॉग म्हणजे बरेच लोक बघतात. तर ती कुठली होती, सांगलीची होती. तर ॲक्च्युली काय झालं, त्यांच्या तिथे पण एक आष्टा आहे आणि आपल्या इकडे पण महाराष्ट्रात आता इथे आष्टा आहे पुलगावजवळ. तर तिथला जो ब्लॉग आहे एक पहिला विकारम महाराजचा, तर तो त्यावर कमेंट होती. हां हां, आणि तो कसं सजेस्ट झाला असेल ना समोर, म्हणून मग त्यामुळे तिने तो ब्लॉग बघितला. तिला वाटलं आष्टा म्हणजे हे तिच्या एरियातलं असेल असं तिला वाटलं. तर तिने हे पण म्हटलं की तुझ्या ब्लॉग थ्रू आम्हाला म्हणजे भिकाराम महाराजचं दर्शन घडलं. आणि परत एक सांगितलं की तसंच आष्टा म्हणून आमच्या इकडे पण आहे, मला वाटलं तू तिकडे आहे तर ये कधी तिकडे. तिकडे खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहे, खूप सारे प्लेस आहे असं तिने म्हटलं. आणि बघूच आम्हाला पुढे फ्युचरमध्ये बरंच काही आम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग टाकायचे आहे. आता सध्या तरी नाही टाकणार, म्हणजे जवळपास यावर्षी तर नाही येणार, पण नक्कीच पुढच्या वर्षात आमचे ट्रॅव्हल ब्लॉग असेल. तर असं आहे. आणि खूप छान कमेंट होती तिची, खूप छान वाटलं तिची कमेंट बघून. म्हणजे एवढी आयडिया आली की ब्लॉग आपले बाहेरून भरपूर लोक बघतात आपल्या महाराष्ट्रातले वगैरे. तर छान वाटलं, खूप छान वाटतं. आणि कसं असते ना, म्हणजे आम्ही आता एवढे दिवस झाले ब्लॉगिंग करतोय, जवळपास म्हणजे मला असं वाटतं 2 वर्ष झाले.
एवढ्या वर्षामध्ये घरच्यांपैकी कोणी नाहीच सुद्धा नाही म्हटलं या व्लॉगला. पण असं जेव्हा आम्हाला ना असं एक्सपेक्टही नाही आहे कोणाकडनं, पण आम्हाला जेव्हा अशा रॅन्डम कमेंट येतात ना तेव्हा खरं सांगते ना म्हणजे वेगळाच आनंद होतो. लिटरली सांगते खूप वेगळा आनंद होतो. कारण आपली मेहनत कुठेतरी दिसते आहे. ज्या लोकांना दिसते ते लोक कमेंट पण करतात. खरं तर खूप छान वाटतं. आणि याआधी पण भरपूर लोक कमेंट करायचे, पण आता थोडं बंद झालं आहे कमेंटचा काय म्हणतो त्याला आपण, नाही सिलसिला, ते एखाद्या ठिकाणी पाऊस न झाल्यावर होते ना, काय म्हणतात, दुष्काळ. तर कमेंटचा दुष्काळ पडलेला आपल्या चॅनलवर काही. पण तुम्ही जर हा व्लॉग बघत असेल तर करू शकता एखादी कमेंट. नाही काय तर नाहीच तरी म्हणून द्या. आणि नसेल आवडला व्लॉग ते तरी सांगा की नाही आवडला मला व्लॉग. आम्हाला काही फरक नाही पडत, पण तुम्ही कमेंट करा आणि हे मॅटर करते. आणि जसं की तुम्ही जर व्लॉग बघत आहेत त्यासाठी खूप थँक्यू. कारण तुम्ही वेळातल्या वेळेतून हा व्लॉग बघत आहे. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लवकरच चॅनलवर सबस्क्रायबर पण ग्रो करायचे आहे. आणि गरीबाला कोणी सपोर्ट नाही करत यार. प्लीज थोडा सपोर्ट करा, म्हणजे आम्ही पण कुठेतरी थोडं पुढे सरकू. तर आशा करते आपले जेवढे आता 2,500 सबस्क्रायबर झाले आहेत ते माझी ही गोष्ट ऐकत असेल. 2,500मधून कमीत कमी 1,500 लोकांनी तरी व्लॉग बघायला पाहिजे हा, अशी आशा करते मी. तर आजचा व्लॉग आपण आता इथेच एंड करू. जास्त काही बोर करत नाही मी तुम्हाला. लवकरच नवीन व्लॉग घेऊन येणार मी. आणि ट्राय करते रेग्युलर व्लॉग असायला पाहिजे, पण एक दिवस आड तरी आता व्लॉग येईल. तर चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि माहिती आहे ना काय करायचं आहे, व्लॉग जर बघायचा असेल तर तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करायची आहे, म्हणजेच तुम्हाला येणारं नोटिफिकेशन कळेल. आणि मिनी व्लॉगसुद्धा आता एवढ्यात आले नाही आहे, पण आता रेग्युलर येईल उद्यापासून. सो कीप वॉचिंग. आणि चला मग भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. कारण गौरव तो पण त्याचा व्लॉग एडिट करतोय इकडे बसून. पट्टीवर सबस्क्राईब. यस, प्लीज सपोर्ट गाईज. तुमचा सपोर्ट मोर मॅटर, आमच्यासाठी खूप जास्त मॅटर करतो. तर सपोर्ट करा. तुम्ही तर सोबत आहेच आमच्या. मराठी माणसाला सपोर्ट करा यार, बाकी काही आशा नाही आहे. एवढं तर करू शकता. तर सबस्क्राईब करा, शेअर करा फ्रेंडमध्ये. आणि काय करताय ते करा, पण चॅनलवर जेही करताय ते करा. तर चलो भेटूया आता येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आणि काळजी घ्या. तर चलो बाय. ठीक आहे.